नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया डिसेंबर 2024 मासिक राशी भविष्य. कन्या राशी. डिसेंबर महिन्यात करिअरच्या संबंधित ग्रह शनी तुमच्यासाठी अनुकूल संकेत देत आहे. कारण शनी 6व्या भावात आणि यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि संतोषी दोघांची प्राप्ती होण्याची उच्च शक्यता आहे. जे लोक काम करत आहेत त्यांच्या प्रती पूर्ण समर्पण दिसेल आणि तुम्हाला यामुळे मान सन्मान प्राप्त होईल. नवम भावाचा स्वामी शुक्र 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत पंचम भावात राहील आणि नंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत 6व्या भावात राहील. यामुळे 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंतच्या काळात तुमच्या विकासाच्या संबंधात फलदायी सिद्ध होईल. याच्या व्यतिरिक्त यावेळी तुम्ही सट्टेबाजीच्या माध्यमाने लाभ प्राप्त कराल. 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंतच्या काळात शुक्र जेव्हा 6व्या भावात स्थित होईल तेव्हा तुम्हाला लाभाच्या तुलनेत अधिक खर्च राहणार आहे. यामुळे तुम्हाला थोडी चिंता होऊ शकते. केतूची स्थिती तुमच्या राशीच्या 1ल्या भावात असतील. यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कारण या काळात पचन संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्वचा संबंधित समस्या होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे प्रथम भावात केतूच्या या स्थितीमुळे तुम्ही आध्यात्मिक गोष्टींमध्ये अधिक रुची विकसित कराल. डिसेंबर 2024 मध्ये प्रमुख ग्रहांच्या स्थितीची गोष्ट केली असता राहूची स्थिती अनुकूल नाही. बृहस्पती 9म भावात असतील आणि हे उत्तम परिणाम देण्यासाठी अनुकूल संकेत देत आहेत. शनी पंचम भावात आणि 6व्या भावाच्या स्वामीच्या रूपात 6व्या भावात स्थित आहे. जसे अनुकूल मानले जाऊ शकते. केतू 3ऱ्या भावात स्थित आहे म्हणून यामुळेही अनुकूल सांगितले जाऊ शकते. ऊर्जेचा ग्रह मंगळ या महिन्यात 3ऱ्या आणि 8व्या भावाच्या स्वामीच्या रूपात वक्री गतीमध्ये राहील. यामुळे तुमच्या भाऊ बहिणीसोबत संबंधात चढ उतार पाहायला मिळू शकेल आणि विकासाच्या बाबतीत मध्यम प्रगती मिळवू शकता. लहान दूरच्या यात्रेला जाऊन तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात जीवनाच्या पद्धतीमध्ये बदल पाहायला मिळतील. उपाय 41 वेळा ओम कालिकाय नमो मंत्राचा जप करा. तूळ राशी. चंद्र राशीच्या संबंधात 1ल्या आणि 8म भावाचा स्वामीच्या रूपात शुक्र 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत चतुर्थ घरात स्थित राहील. नंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत शुक्र पंचम भावात स्थित राहील. तेव्हा तुम्हाला संतान पक्षाकडून सहयोग आणि
संतान जीवनात विकास पाहायला मिळेल. केतू स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर केतू 12व्या भावात असतील. यामुळे तुमच्या जीवनात भौतिक गोष्टी कमी आणि आध्यात्मिक गोष्टी अधिक दिसतील. 12व्या भावात केतू तुमच्या जीवनात अधिक खर्चाचे कारण बनेल. तथापि एकूणच पाहिल्यास हा महिना तुम्हाला धैर्याची परीक्षा घेऊ शकतो. डिसेंबर 2024 मध्ये प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल आहे. बृहस्पती 7व्या भावात आहे. शनी चतुर्थ भाव आणि 5व्या भावाचा स्वामींच्या रूपात 5व्या भावात आहे. याच्या माध्यमातून रूपाने अनुकूल सांगितले जाऊ शकते. केतू 12व्या भावात प्रतिकूल स्थितीमध्ये स्थित आहे. नाते आणि ऊर्जेचा मंगळ ग्रह या महिन्याच्या 2ऱ्या आणि 7व्या भावाचा स्वामींच्या रूपात वक्री गतीमध्ये आहे. यामुळे तुमच्या निजी जीवन आणि वित्तीय जीवनात चढ उताराच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. जीवन पद्धती आणि कौटुंबिक जीवनात बऱ्याच प्रकारे बदल पाहायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त जीवनात विकास मध्यम राहील. या महिन्यात करिअर संबंधित ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे. यामुळे कामाचा दबाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या करिअरच्या संबंधात तुमच्या बुद्धीची परीक्षा घेताना दिसेल. उपाय नियमित हनुमान चालीसाचा जप करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.